नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये इकडे अबीर आणि ओवीच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप जबरदस्त असा धमाका होणार आहे आणि तो धमाका घडवून आणणार आहे तो म्हणजे जगन्नाथ. आता नेमकं काय घडणार आहे वाढदिवसाच्या दिवशी हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. इकडे मात्र आता सारंगने ओवीने खूप जिद्द केलेली असते, तर तिकडे मात्र सावलीभोवती आता अबीरने खूप जिद्द केलेली असते की या दोघांचे वाढदिवस एकत्रित साजरे करायचे. तोपर्यंत ते बोलणार नाही आणि काही खाणार पिणार सुद्धा नाही. म्हणून आता या दोघांनी ठीक आहे, आता सावलीला कॉल करत सारंगने आता एक हॉल ठरवल्याचं तिला सांगितलं आहे आणि तिचं काय मत आहे हे सुद्धा जाणून घेतलेलं आहे. तेव्हा आता इकडे सावली बोलते की माझं तर मन नाही आहे सारंग, पण ठीक आहे ना, आता माझ्या मुलांच्या खुशीपेक्षा मला दुसरं काहीही इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणून मी वाढदिवस साजरा करणार असा तिने सुद्धा होकार केलेला असतो. तर इकडे मात्र आता सारंगने हॉल सांगितलेला असतो आणि दणक्यात असा इकडे ओवी आणि अबीरच्या वाढदिवसाची तयारी चालू असते. तेवढ्यातच इकडे मात्र आता वाढदिवसाच्या दिवशी खरंच या राजकुमारचा खरा चेहरा आता इकडे जगन्नाथला सर्वांसमोर आणायचं असतं. म्हणून आता जगन्नाथला कोणीतरी टीप दिलेली असते की जो डावा हात आहे ना राजकुमारचा, तो त्याच्या बायकोनी त्या माणसाला लपून ठेवलेलं असतं. म्हणून इकडे आता जगन्नाथ चक्क आता डोळा धरून बसलेला असतो, तो म्हणजे आता मोनिकावरती. आता मोनिका जेव्हा आता इकडे मेंढड्यांच्या घरातून बाहेर निघते तेव्हा आता जगन्नाथसुद्धा तिच्या मागावरती असते. आता मागावरती गेल्यानंतर आता जगन्नाथला कळालेलं असतं की एका माणसाला या मोनिकाने म्हणजेच त्या खंड्याला डांबून ठेवलेलं आहे, ते म्हणजे आता राजकुमारच्या लपून. म्हणजे इकडे आता राजकुमारचा हा माणूस खंड्या हा मात्र जगन्नाथच्या सुद्धा खूप कामी येऊ शकते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून आता जेव्हा मोनिका भेटते तेव्हा आता सर्व काही बोलणं मोनिकाचं जगन्नाथ लपून ऐकत असतो. तेव्हा आता जगन्नाथ जेव्हा मोनिका तिथून निघून जाते तेव्हा आता जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं की खंड्या शुद्धीवर येते. तेव्हा आता मोनिकाने खंड्याच्या देखभालीसाठी एक माणूस ठेवलेला असतो. तो माणूस आता इकडे मोनिकाला कॉल करणारच. तेवढ्यातच आता इकडे जगन्नाथ त्याची चांगली पिटाई करते आणि मोबाईल घेऊन घेते. तर इकडे दुसऱ्या दिवशी मात्र सकाळ झालेली असते आणि सगळं ओवीच्या घरचे आणि इकडे मात्र सावलीच्या घरचे सर्व एकत्रित आलेले असतात. तेव्हा आता सारंगला तिलोत्तमा बोलते की तू मला सांगितलं नाही की सावली म्हणजे सावलीच्या मुलाचा आणि इकडे ओवीचा वाढदिवस तू एका ठिकाणी करत आहे, आम्ही आलोच नसतो. खरंच तू असं केलं तरी कसं? त्यावर इकडे आता सारंग बोलतो, हे बघ आई, यामागे ओवीने मला खूप जिद्द केली म्हणून मी हे केलं आणि तुला सावलीशी काहीही घेणं नाही आहे. तू ओवीचा वाढदिवस चांगला एन्जॉय कर ना, तू तिच्या इकडे कशाला लक्ष देतोस? त्यावर आता इकडे जगन्नाथने मात्र आता खंड्याला शुद्ध आल्यावरती आता लगेच तिथं डॉक्टर घेऊन आलेला असतो आणि डॉक्टरच्या देखभालीत आता खंड्या मात्र चांगल्या अवस्थेत झालेला असतो, तो म्हणजे ओवी आणि अबीरच्या वाढदिवसाच्या दिवशी. त्या दिवशी आता खंड्याला पूर्ण बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर आलेला असतो. तेव्हा आता लगेच इकडे जगन्नाथ वाढदिवसाचा केक कट झाल्यानंतर आता तिलोत्तमा तिथून निघून जाणार. तेवढ्यातच आता लगेच तिथं जगन्नाथ येतो आणि बोलतो की थांब थांब तिलोत्तमा, आज मात्र या सर्व गेस्ट समोर मला तुला सर्वात मोठं, ज्या मुलावर तुला एवढा घमंड आहे ना, ज्या मुलाचं तू सतत गुणगान करत असतं, त्या मुलाचे खरंच काय कारनामे आहेत ना, हे आज मला तुला या सर्वां गेस्ट समोर दाखवायचे आहे. तेव्हा आता तिलोत्तमा बोलते, हे बघ जगन्नाथ, मला उगाच इथं काहीही ड्रामा नको आहे. मी फक्त मला माहिती नव्हतं की तू आणि तुझी मुलगी इथं आहेत, नाही तर मी मुळातच इथं आलेच नसते. त्यावर आता इकडे लगेच जगन्नाथ बोलतो की तिलोत्तमा 2 मिनिट थांब बोलले ना. त्यावर आता इकडे लगेच बाहेर जाते आणि गाडीमधून शुद्धीवर आलेल्या आता खंड्याची कॉलर पकडत आता तिलोत्तमासमोर तो घेऊन येते. तेव्हा आता इकडे मात्र आता मोनिकाची आणि राजकुमारची बोलती बंद झालेली असतात. त्यांना काय करावं, काय रिॲक्ट करावं काहीही कळत नाही. तेव्हा आता इकडे लगेच राजकुमार समोर जात आता हा जगन्नाथ बोलतो की ओळखलं का याला? हा कुणाचा तरी डावा हात आहे असं मी ऐकलं होतं, पण आज मात्र राजकुमार तुझ्या चेहऱ्यावरचा कलर बघून मला पक्का माहिती पडलं की हा तुझा डावा हात नाही तर उजवा हातसुद्धा हाच माणूस आहे. आता हाच माणूस शुद्धीवर आलेला आहे खूप दिवसांनी, याला शोधत होता ना तू आतापर्यंत?
आता हा माणूस माझ्या ताब्यात आहे. आणि तिलोत्तमा बोलते, काय चाललेलं आहे उगाच, माझ्या मुलाला काहीही म्हणू नको, सतत तू त्याच्याबद्दल वाईटच बोलत असतो. त्यावर आता इकडे जगन्नाथ बोलतो की मी जरी वाईट बोलत असलो पण हा माणूस तुझ्या मुलाचा डावा हात आहे, म्हणजे याचं नाव खंड्या आहे. आणि याने मिळून आणि या राजकुमारने मिळून कशा माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, हे याच्यात तोंडूनच तू ऐक. तेव्हा आता लगेच खंड्याला बोलतो की बोल, नाहीतर आताच्या लगेच मी पोलिसांना बोलावेल आणि तुला त्यांच्या ताब्यात देणार. तेव्हा राजकुमार आता मोठे मोठे डोळे करून खंड्याला बघते, पण खंड्या त्याचा काहीही ऐकत नाही. तेव्हा आता खंड्या सारंग आणि सावली समोर कबूल करते की हो, तुमच्या नात्यात जो दुरावा आला ना, तो मी फक्त आणि फक्त या राजकुमारच्या सांगण्यावरून केलं. आणि सावली मॅडम, जे तुमची मुलगी मी चोरून घेऊन गेले होते ना, ती मुलगी मला राजकुमारनेच तिला जीवे मारण्यासाठी सांगितलं होतं, म्हणूनच मी घेऊन गेलो होतो. आणि जे डायव्होर्स पेपर तुमच्यापर्यंत पोचलेले आहे सावली मॅडम, तुम्हाला असं वाटलं की सारंगने ते पाठवलं, तर ते सारंगने पाठवले नव्हते, तर ते मी राजकुमारच्या म्हणण्यावरून राजकुमारनेच तुम्हाला पाठवले होते. आणि माझ्याकडून तुमच्या दोघांचा संसार तुटल्यानंतर सावलीला जीवे मारण्याची सुपारीसुद्धा राजकुमारनेच दिली होती. तेव्हा मात्र आता तिलोत्तमाला हे सर्व ऐकून मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर सावली सारंग तर चकित होऊन जाता. तेव्हा आता सावली लगेच खंड्यासमोर येते आणि त्याच्या जबरदस्त अशी कानाखाली मारत बोलते की सांग, माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे, सांग ना, तू तिला मारलं का, सांग रे, असं नको माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवू. तेव्हा आता लगेच सांगतो की सारंगकडे जी मुलगी आहे, त्या दिवशी सारंगनेच त्या मुलीला आम्ही तुमच्याकडून चोरून घेऊन चाललेलो होतो, त्या दिवशी सारंगनेच त्या मुलीचा जीव वाचवला. आणि ती मुंजीच सारंगची मुलगी म्हणजे ती तुमची मुलगी आहे. त्यावर आता सारंग बोलते की हो सावली, या माणसानेच तुझी मुलगी चोरून घेऊन गेली होती का, तीच मुलगी माझ्याकडे ओवी आहे, तीच ओवी हीच मुलगी आहे. तेव्हा आता अशा प्रकारे खूप मोठ्या रहस्याचा पर्दाफाश झालेला असतो सावलीसमोर. तर इकडे आता सारंग ने सुद्धा राजकुमारच्या जबरदस्त अशी कानाखाली मारलेली असते, तर इकडे तिलोत्तमाने सुद्धा खूप मोठी कानाखाली मारलेली असते. तेव्हा राजकुमारला बोलते की ठीक आहे, मी मान्य करतो की तुला या दोघांचा संसार नव्हता होऊ द्यायचा, मला मान्य आहे की मला सावली त्या घरात नव्हती पाहिजे, पण असं कोणाचा जीव घेणं असे संस्कार मी नाही केलेले. राजकुमार, तू एवढ्या नीच पातळीला जाऊ शकतो की कोणाच्या मुलाचा सुद्धा तू जीव घेऊ शकतो, खरंच ही अपेक्षा मी तुझ्याकडून ठेवली नाही. त्यावर आता अशा प्रकारे खंड्याच्या हुशारीने खूप मोठं राजकुमारचं भांडं तिलोत्तमा आणि सारंग समोर फुटलेलं आहे. तर त्यामुळेच आता खंड्यामुळेच आता सावलीची मुलगीच ओवी आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे आता प्रेक्षकांनो एक पायरी तर पूर्ण झालेली आहे. जगन्नाथने ठरवल्याप्रमाणे आता लवकरच सावली आणि सारंग एकत्रित मालिकेमध्ये आपल्याला बघायला खूप आनंद येणार आहे आणि मज्जा येणार आहे. अशा प्रकारे आता जगन्नाथच्या हुशारीने आता वाढदिवसाच्या दिवशी खंड्याला आणत आता राजकुमारचा खरा चेहरा तिलोत्तमासमोर आणलेला आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.